कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरले, त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन सुद्धा त्यामुळे आता रद्द झाल्यात। बोगद्यामध्ये पाणी साचले आणि सुरक्षेसाठी म्हणून इथली वाहतूक आता बंद ठेवण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वे संदर्भातली वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरले आणि त्यामुळे ही वाहतूक आता बंद ठेवण्यात आलेली आहे। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स त्यामुळे रद्द करण्यात आल्यात। लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा अर्थातच परिणाम झालाय। बोगद्यामध्ये पाणी साचले, सुरक्षेसाठी वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बोगद्यामध्ये पाणी साचलेलं आहे, पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाहीये। तेव्हा कुठल्या ट्रेन रद्द झाल्यात आणि कुठल्या गाड्या या इतर मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत तेही आपण एकदा पाहूया। तर मडगाव वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे। तर सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस 10-10-3 ही गाडी ही रद्द झाली आहे। तर सीएसएमटी बंगळुरू एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। मडगाव सावंतवाडी रोड पॅसेंजर ही गाडी ही रद्द झाली आहे। मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस रद्द झाली आहे। मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे। सावंतवाडी दिवा एक्सप्रेस रद्द झाली आहे। त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांवर याचा परिणाम झालेला दिसतोय। तर या गाड्यांचे मार्ग बदललेत पहा। निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस या गाडीचा मार्ग बदललेला आहे।